हाय नमस्कार, स्वाती वाटोडे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सोयाबीन वड्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर बघा, हे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन आपण टाकून घेतलेलं आहे। तर सोयाबीन निदान 10 मिनिटं ते 5 मिनिटं राहू द्यायचं आहे। इकडे बघा, मसाला मी तयार करत आहे। एक कांदा घेतलेला आहे, 2 टमाटे आहेत, त्याला पूर्णपणे फ्राय करायचं आहे आणि थोडंसं खोबरं पण टाकणार आहे। तर पूर्ण याची पेस्ट व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला। तर हे बघा, व्यवस्थित पूर्ण भाजून घेत आहे। पूर्ण भाजल्याच्या नंतर त्याला मिक्सरमधून काढायचं आहे, त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे। तर हे बघा, मी पूर्ण काढून घेत आहे, आता भाजून झालेलं आहे। तर हे बघा, मिक्सरला काढून घेणार आहे। तर हे सोयाबीनचं जे आहे ना, ते पूर्णपणे व्यवस्थित त्यातलं पाणी सगळं पिळून घ्यायचं आहे आणि सोयाबीन एकदम कोरडं कोरडं करायचं आहे। तर हे बघा, सोयाबीनच्या याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे, परत हळद, चटणी आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे आणि 3 चमच बेसन पीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमच ऑइल टाकलं आहे। तर हे पूर्णपणे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याला तळून घ्यायचं आहे। तळून घेतल्याच्या नंतर त्याची चव खूप छान येते, त्यामुळे त्याला कधी पण तळूनच करायचं आहे। हे बघा, पूर्ण व्यवस्थित तळून घेत आहे। हे तळल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये मसाले जातात ना, त्यामुळे ते खायला एकदम छान लागते। तर हे बघा, पूर्ण व्यवस्थित तळत आहे। व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा, पूर्ण तळून घेतलेलं आहे। परत त्या तव्यात आपण तेल टाकलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि परत जी ग्रेव्ही आपण काढली होती ना, तर ती टाकणार आहे। परत त्याच्यामध्ये तिखट चटणी टाकणार आहे, थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। चांगला मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, खूप सुंदर असा मसाला भाजलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जेवढी अशी पाहिजे तेवढी तुम्ही भाजी जशी पाहिजे तशी बनवू शकता। तर याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि जे आपण तळून घेतलेले होतं ना सोयाबीनचे, ते याच्यामध्ये सोडायचं आहे। तर सोयाबीन याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। 10 मिनिटाच्या नंतर गॅस बंद करायचा आहे। तर हे बघा, किती सुंदर असं झालेलं आहे। दिसायला एवढं छान दिसते, तशीच त्याची चव पण खूप छान झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात धन्यवाद।